तर आज आहे आजीचा बर्थडे आणि मी व्लॉग आजचा खूप लेट स्टार्ट करते जेव्हा मी घरी पोहोचले त्यानंतर. तर यावेळेस आजीच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्या तिच्या मैत्रिणींना वगैरे घरी जेवायला बोलवलेलं आणि छान असा छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. ह्या आजीच्या खूप जवळपास 30-40 वर्ष आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Aji, happy birthday to you. हा घाला खाऊ. सूर्य निकल आते सगळ्यांनी मी खाल्ला होता. काय मेन्यू आजची आजचा? आजचा मेनू म्हणजे आमच्या ताईंचा आज वाढदिवस आहे. 80 वर्ष लागेल. माझं आंबेरस, पुरणपोळी, वरण भात, कुरडे, पापडी. इंदू मावशी स्पेशल पाणीपुरीच म्हणणार होती मी, पुरणपोळी. खूप दिवसानंतर आज महिन्यांनंतर मी ब्लॉग बनवते आज आणि मला कळत सुद्धा नाही आहे. म्हणजे लिटरली 1-1.5 महिना झाला मी ब्लॉगच व्यवस्थित शूट केला नाही. जेव्हा मी कोकणात गेले होते तेव्हा असेच मधले शॉर्ट्स घेऊन थोडाफार व्हिडिओ बनवलेला आणि मी तो एडिट करून पोस्टही खूप लेट केला आणि ब्लॉग जो आहे ते मी बऱ्याच दिवसांनी करते. त्यामुळे आज आजीचा बर्थडे जरी होता तरी मला असं व्यवस्थित कंटेंट कसं घ्यावं, काय शूट करावं कळाले, पण तरी मी थोडाफार केला आणि त्यानंतर मी घरी आली आणि आता मी आदित्यसाठी बनवणार आहे एअर फ्रायमध्ये सोयाबीन चिली. मला ती तुमच्यासोबत शेअर करावी कारण मला नाही माहिती, मी दिवसभरात आजकाल मावशी नाही आहेत. कारण मावशी नाही आहेत त्यामुळे दिवसभर घरातल्याच गोष्टींमध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे व्हिडिओ काढायला, एडिट करायला खूप वेळ मिळत नाही आहे. पण आज थोडा आहे वेळ तर मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते सोयाबीन चिल्लीची एअर फ्रायरवाली. तर सोयाबीन चिली बनवण्यासाठी लागणार आहे सोया चंक्स. हे मी मिनी सोया चंक्स घेतले. डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि त्यानंतर केचप घेतलेला आहे. त्यानंतर शेजवान चटणी आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट. जर तुम्ही फ्रेशली जिंजर गार्लिक चॉप करून टाकलं त्याची टेस्ट जास्त छान लागते, पण मी आज हे वापरते आहे. त्यानंतर कांदा, बीन्स आहेत, त्यानंतर कॅप्सिकम आणि 1 टोमॅटो यूज करणार आहे. पुढे आता मी गरम पाण्यामध्ये हे जे सोया चंक्स आहेत ते साधारण 10-15 मिनटं ठेवणार आहे. त्याच्यात पाण्यात मीठ आणि हळदसुद्धा मी घालून घेतलेली आहे आणि मस्तपैकी याला सोक होऊन देते. तोपर्यंत मी जे कटिंग चॉपिंगचं काम आहे, कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो, ठीक आहे, जे काही चॉपिंगचं काम आहे ते करून घेते आणि बनवूयात आपली पुढची सोयाबीन चिली लवकरच. हळद जर टाकली तर कलर छान येतो त्यामुळे मी असं हळद टाकत असते, नाही टाकली तरी चालेल. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते व्यवस्थित सगळं काढून घेते मी आणि आता त्याच्यावरती थोडीशी पुन्हा हळद टाकली आहे, तिखट टाकले, जिरा पावडर किंवा धणा पावडर, जे काही बेसिक मसाले आहेत ते टाकले. त्यानंतर हे मी कॉर्नफ्लॉवर नाही यूज करते, मी इथे तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकते. त्यानंतर ब्लॅक पेपर टाकते, सगळं व्यवस्थित मिक्स करते. थोडीशी जिंजर गार्लिक पेस्टसुद्धा मी ॲड केलेली आहे आणि आता हे सगळं मी टाकणार आहे एअर फ्रायरमध्ये.
आणि एअर फ्रायरची जी सेटिंग आहे ती साधारण मी 10 मिनटं ठेवणार आहे 160 डिग्रीवरती. मस्त ह्याच्यात क्रंची होऊन जातात ते. आणि तोपर्यंत आपण इकडे ह्या बाजूला हे जे सगळे चॉप केलेल्या गोष्टी आहेत त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. आणि ह्या ठिकाणी मी हाय फ्लेमवरती या सगळ्या गोष्टी परतणार आहे. तसं सुरुवातीला पहिले असं लाईट व्हायच गेलं तर कांदा वगैरे टाकायला पाहिजे, तुम्ही सगळे एकत्रच टाकून दिले. आणि त्यानंतर त्याच्यात थोडीशी मी हे टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, केचप, जे सगळे सॉस ढीगभर जे गोळा केले ते सगळे टाकणार आहे. त्यानंतर थोडंसं मी व्हिनेगरसुद्धा ॲड केलेलं, ते मी मगाशी दाखवायचं विसरलेली पण मी टाकलेलं आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी आता करणार आहे मी मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं पाणीसुद्धा आणि व्हिनेगरसुद्धा ॲड केलं, ते मी मगाशी दाखवायचं विसरलेली. आणि त्यानंतर वरतून घालणार आहे थोडासा बारीक चिरलेला कोबी. लास्टला सगळ्यात घालते आहे मी ही थोडी 1 चमचाभर शेजवान चटणी. आणि आता पुन्हा याला सगळं व्यवस्थित शिजवून परतून घेते वड्यावर. आणि तोपर्यंत आपले जे सोया चंक्स होते ते सुद्धा मस्त क्रंची आता तयार झालेले आहे, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हवं तर तुम्ही ह्या ठिकाणी पाणी ॲडजस्ट करू शकता आणि पाहिजे तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर टाकून थोडंसं थिक ग्रेव्हीवालेसुद्धा करू शकता. पण आदित्यला असे थोडे ड्रायच आवडतात, त्यामुळे मी असे ह्या पद्धतीनं त्याला एक छान वाफ देऊन घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीची माझी सोयाबीन चिली तयार आहे. काय करतेस? खरं चांगलं झालं का? वेगवेगळ्या प्रकारचे लागते. एअर फ्रायर वाले सोयाबीन आहेत. बरे